अमरावती महानगरपालिकेचे निकाल हाती आलेले आहे आणि आपण जर पाहिलं तर भाजपच्या संख्या मोठ्या प्रमाणावर घटलेल्या आहेत। 2017च्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये तब्बल 45 जागांवर भाजप या ठिकाणी विजयी झाले होते, परंतु 20 जागा कमी झालेल्या आहेत। 25 जागा भाजपच्या अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या आहेत। दुसरीकडे काँग्रेसनं आपलं संख्याबळ जे आहे ते कायम ठेवलेलं आहे आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। 34 जागा लढवून देखील 15 जागांवर जो आहे तो युवा स्वाभिमानने विजय मिळवलेला आहे। त्यामुळे सत्ता युवा स्वाभिमान आणि भाजप स्थापन करणार असल्याचं बोललं जातं। आपल्या याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर आहेत। ताई, निकाल समोर आलेले आहे, कसं पाहता अमरावतीच्या निकालाकडे? कारण काँग्रेसने देखील मोठ्या प्रमाणावर प्रचार केला। काँग्रेसने प्रचार केला आणि आम्हाला जी अपेक्षा होती त्या अनुषंगानं आम्ही तेवढा आकडा गाठू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण दुसरीकडे जे चित्र दिसतं आहे ते कुबड्या घेऊन मोडकळीस आलेलं सरकार तिथं स्थापन होताना कुठेतरी आम्हाला दिसतंय। भाजपचा खात्मा व्यवस्थित युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत केलेला आहे आणि कुबड्या घेऊनच ते लोक सरकार बनवताना आम्हाला दिसतंय। या ठिकाणी अमरावतीचं भलं झालं पाहिजे असा जर आपण मनामध्ये विचार आणला तर तो वास्तविकतेमध्ये उतरताना मला इथं दिसत नाही आहे। काय रणनीती असणार आहे सत्ता स्थापना? तुम्ही म्हणता कुबड्यांचं, दुसरीकडे प्रवीण पोटेंनी म्हटलेलं होतं की कुबड्यांची आम्हाला गरजच पडणार नाही, परंतु एक एखादी सत्ता स्थापन मॅन्डेट कुठल्याच पक्षाला नाही। अमरावतीमध्ये भाजप लाचार झालेली आहे। अमरावतीमध्ये भाजप युवा स्वाभिमानला सोबत घेतल्याशिवाय आणि युवा स्वाभिमानच्या जे काही पक्ष आहे, त्यांचे जे काही नेते आहे, त्यांनी भाजपला व्यवस्थित नाचवलेला आहे आणि भाजपचा नासोडा केलेला या ठिकाणी आम्हाला दिसतं आहे आणि कुबड्यांची गरज त्यांना पडणार आहे असं चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे। भाजप आणि युवा स्वाभिमान कोणी दुसरं सत्ता स्थापन करू शकतं का? तशी काही तयारी होऊ शकते का? पण राजकारण आहे, राजकारणात काहीही होऊ शकत असतं। राजकारणात आमचा विचार सेक्युलर पॉलिटिक्सचा आहे, म्हणून आम्ही ती घाण करू शकत नाही, पण एव्हरीथिंग इज पॉसिबल। म्हटलं जातं राजकारणात कायम कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो। कसं पाहता या वक्तव्याकडे, या निवडणुकीच्या निकालांना? नाही, माझा दृष्टिकोन काँग्रेस म्हणून एकदम सरळ आहे। मी सेक्युलर विचाराची आहे आणि आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत। भाजप वेळोवेळी प्रयत्न करत असते काँग्रेस निस्तानुभूत करायची, पण तो विचार जिवंत आहे आणि तो विचार जिवंत राहणार। नक्कीच ह्या यशोमती ठाकूर होत्या, काँग्रेसच्या नेत्या। ज्या पद्धतीनं संपूर्ण निवडणुकीचे निकाल लागले त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।